पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 30 मार्चला नागपूर दौरा, कार्यक्रम स्थळी भव्य तयारी सुरू. तर पंतप्रधान आणि सरसंघचालक एकाच व्यासपीठावर येणार. विरोधी पक्षनेत्याच्या निवडीवर सरकारची चाल ढकल. तर विधानसभा अध्यक्ष नावालाच सरकारलाच विरोधी पक्षनेते पद द्यायचं नाही, भास्कर जाधवांचं वक्तव्य. पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडेंची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी एकमताने निवड. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या प्रस्तावाला चंद्रकांत पाटलांचं अनुमोदन. दिशा सालियन प्रकरणावरून सभागृहात सत्ताधारी आक्रमक. दिशाच्या वडिलांच्या आरोपानंतर धनंजय मुंडेंप्रमाणे आदित्य ठाकरे राजीनामा देणार का, संजय गायकवाड यांचा सवाल. रिया चक्रवर्ती आणि आदित्य ठाकरेंच्या चॅट्सचे पुरावे. सतीश सालियन यांच्या वकिलांकडे. नितेश राणेंचा दावा. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी पुढील सुनावणी 10 एप्रिलला. खटला आरोप निश्चितीसाठी खरं तर तयार असल्याचा उज्ज्वल निकमांचा दावा. तर कागदपत्रांशिवाय आरोप निश्चिताला बचाव पक्षाची हरकत. पहिलं समन्स धुडकावल्याने खार पोलिसांकडून कुणाल कामराला दुसरा समन्स. 1 एप्रिलला चौकशीला हजर राहण्याचे आदेश. दरम्यान कामराकडून पुन्हा एक व्हिडिओ पोस्ट. कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंविरोधात विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव. प्रवीण दरेकरांनी सादर केला हक्कभंग. तर मी कोणतं विभत्स कृत्य केलं, सुषमा अंधारेंचा सवाल. कुणाल कामरावर कारवाई करणार योगेश कदम यांची माहिती. कामराची मानसिक स्थिती ठीक नसावी. कुणाल कामराच्या सरकारवरील गाण्यावरून कदम संतप्त. रमजान ईद निमित्त भाजपाचा गरीब मुस्लिमांना आनंदाचा शिधा. 32 लाख मुस्लिम कुटुंबांना वाटणार सौगाते मोदी किट्स. भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचा उपक्रम. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.